प्राजक्ता बॅग दे ग. घ्या आई. हे शर्ट पॅन्ट पीस जुईच्या बाबांसाठी. अहो कशाला? घ्या हो. आणि ही साडी तुमच्यासाठी. अहो ह्याची काय गरज होती मालती वहिनी? माझ्याकडून ही छोटीशी भेट समजा. घ्या. खरं तर भेट आम्ही तुम्हाला द्यायला पाहिजे. आमच्या जुईला तुम्ही देसाई कुटुंबाची सून म्हणून स्वीकारलत. जुईची आई, खरं म्हणजे आपल्यामध्ये जे गैरसमज झाले होते ना, त्याबद्दल आता नकोच बोलायला. मला फक्त एवढं माहिती आहे की जुई खूप प्रामाणिक मुलगी आहे आणि गुणी सुद्धा. आणि ती या घराला उत्तमरित्या सांभाळेल. आई, तुमचा हा विश्वासच माझ्यासाठी खूप काही आहे. आणि तो तुला सांभाळायचा आहे. हो आई. वहिनी, तुमचे संस्कार आहेत ना, मग ती नक्की सांभाळेल. यात माझ्या सगळ्या कविता लिहिलेल्या आहेत. म्हणजे यात फक्त कविताच लिहिल्यात का? छे, गाणी सुद्धा ह्यातच लिहिलेले आहेत. अगदी सुरुवातीला मला पहिल्यांदा जेव्हा जे काही सुचलं तेव्हापासून तर आतापर्यंत सगळ्या कविता आणि गाणी मी यातच लिहून काढलेली आहेत. वा, वाचा वाचा. हो. छान आहे. अरे चष्मा विसरलो बहुतेक. असू त्या काय हरकत नाही, पण सापडल्यावर तो नक्की लावा आणि हे सगळं वाचा. प्राजक्ता, एक मिनिट. अहो, जरा इकडे येता का? हो आलो. वाचा हा नक्की. बरं, माझा चष्मा बघितलास का कुठे? चष्मा? हॅलो, हेच शोधताय का? अहो, तुमचा हा चष्मा तुम्ही रजनीकांतच्या वीकच्या शेजारी विसरला होता, गेस्ट रूम मध्ये. आला बरे. जुई, रजनी आणि रजनीकांतचं नाटक कशासाठी? तेही आम्हाला फसवून? नाही, मी गैरसमज करून घेऊ नका. काय, रजनीकांत आणि रजनी इथे नसते तर आलापची आई आणि जुई इतक्या जवळ आले नसत्या. पण रजनी आणि रजनीकांत हे जुईचे आई वडील आहेत हे खरी कळेल तेव्हा. तू अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. अरे कैलासजी, अहो काय कैलासजी, वाचली का नाही एखादी तरी कविता? ते आवडणार आवडणार, तुम्हाला नक्की माझ्या कविता आवडणार. प्राजक्ता, तू जरा हळदी कुंकाची तयारी कर. हो, मी जुईच्या आईला बोलवते. हो. जुई, आईला घेऊन ये ना. हो. चला. सगळे कविता माझ्या अर्थपूर्ण आहेत. तुम्हाला नेमकी कोणती आवडली सांगा बरं. सांगा सांगा सांगा. एक मिनिट थांबा, मी आता नाही एवढ्यातच एक केलेली कविता आहे, मी तुम्हाला ऐकवतोच. थांबा. हा, तर कविता अशी आहे. अरे माधव साहेब, आम्हाला निघायला हवं आता. अमृता, निघायचं ना? हो, निघूया. हा. वहिनी, प्राजक्ता, आम्हाला निघायला हवं आता. ठीक आहे.
निघूया का? आता सर बहीण येतो आम्ही. थांबा. तुम्ही निघण्यापूर्वी मला खूप महत्वाची गोष्ट सगळ्यांना सांगायची. दादा थांब सुई. मला खूप महत्वाचं सांगायचं. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. त्याचप्रमाणे जुई आणि आलापच्या प्रेमात झालेल्या युद्धातल्या गोष्टी आपण सगळे मिळून विसरून जाऊया. आणि नव्याने प्रेमाच्या नात्याची सुरुवात करूया. चष्मा शोधताय का? हा. घरात पाहुणे असताना हा रजनीकांत आणि रजनी कुठे गेलेत काय माहित. येऊ दे, बघतेस त्यांना. चला जातो आम्ही. बाबा आता जातो नाही, येतो म्हणा. कारण रजनी आणि रजनीकांतला यावंच लागेल लवकर. बरं येतो. हो, आणि दार उघड आहे. अय्यो अय्यो प्राजक्ता ताई, माझं थोडंसं ऐकून घ्या. मला काही ऐकायचं नाहीये. तरी पण ऐकून घ्या. रजनीकांत, अय्यो, आमच्या घरात पाहुणे आलेले असताना तुम्ही कुठे गायब झाला होता? अय्यो माझी ही रजनी मला सोडून रुसून बाहेर गेली होती. हिला शोधायला बाहेर पडेलो. अरे रजनीकांत, मग सांगून नाही जायचं का बाहेर जाताना? ओ बाबा, तुम्ही यांना समजावू नका, ओरडा. ए रजने, अय्यो तुला सांगून बाहेर जाता येत नाही का रे? हा, कुणीला सांगून जाणार? घरी पाहुणे आली होती ना. मला काही एक ऐकायचं नाहीये. तुम्ही तुमचं सामान उचला आणि निघा. एवढ्या रात्रीच्या आम्ही कुठे जाणार? त्यात त्यांच्यावर माझ्या पण जबाबदारी आहे. ठीक आहे, तू थांब, पण रजनीकांत तू जा. अय्यो असं नका करू. प्राजक्ता, अगं पाहुणे आले आणि गेले सुद्धा. आता त्यांना बोलून काय उपयोग आहे? मी काय म्हणतो, तसंही उद्या संध्या येणारच आहे. आजची रात्र राहू दे त्यांना इथं. सकाळी जातील लवकर निघून, नाही का? ए राजने, सकाळी लवकर उठून निघायचं बरं का इकडनं. हे बेटर आहे. मी काय म्हणतो, नाही कसं आहे ते, आजची रात्र फक्त राहतील, काय उद्या सकाळी निघून जातील ते. फार काय ते काय थांबायचे नाही. प्राजक्ता ताई, तुम्ही बोला की हो. आता सगळेच म्हणताय तर मग ठीक आहे, पण यांना शिक्षा मिळणार. अहो गंगाराव, अहो आमची शिक्षा तुम्ही का पूर्ण करताय? ए ए तू सांग ना यांना. अहो खरंच आम्ही करतो, द्या ना. आई 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 तू बस 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 बस. आई असू द्या ना, एवढं काय त्यात. हे बघा, तुम्ही असंही खूप काही केलेत. हा म्हणजे आई युपी मधली बाई आणि बाबा तर डायरेक्ट रजनीकांत. मला एक सांगा, तुम्ही हे कॉस्ट्युम, विग, मिशी मॅनेज कसं काय केलं तू? अहो माझा एक विनायक नावाचा मित्र आहे, त्याची स्वतःची नाट्य संस्था आहे. त्याच्याकडून हा विग, ही मिशी, कपडे आणले आणि मग रजनीकांतचा जन्म झाला. तुमची मिशी फार छान आहे. आवडली तुम्हाला? हो हो. ही पा. गंधार, गंधार, द्या की हो, आम्हाला द्या की हो. हा काय मागतोय? मिशी. हा काय? माफी मागतोय तो. का? ते त्याला थांबायला दिलं ना रात्री, म्हणून. अरे मग याने आभार मानले पाहिजेत ना. प्राजक्ता ताई, आधी माफी मागणार
आणि मग तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आभार मानणार. अय्यो द्या की हो, माफी द्या की हो. उठ 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 उठ. अहो, पण अय्यो माफ केलं. केलं. अय्यो माफ केलं तुम्ही मला. थँक्यू व्हेरी मच. आभारी मान. माफी मागून आणि आभार मानून झाले असतील तर कामाला लागाल का रजनीकांतजी? अय्यो लगेच. आणि गंधारजी, खूप रात्र झालीये, झोपायला येता? हो हो, म्हणजे काय. अय्यो सर, गुड नाईट मॅडम. गुड नाईट गुड नाईट. गुड नाईट दादा. गुड नाईट बाई. गुड नाईट. बाबा थोडक्यासाठी वाचलो हा आपण. नाहीतर काय केलंस. बघ, रजनी आणि रजनीकांत ज्या उद्देशासाठी या घरात आले होते तो साध्य झालाय. आता ना आणखीन काही गडबड होण्याआधी उद्या सकाळी लवकर जाऊया. अय्यो उद्याची पहाट आपल्या घरात. मग जा मग जा. मावशी मावशी. मोबाईल मधलं भूत बाहेर आलं वाटतं. झोपलेलं बरं. क्या टॉर्च पेटत नाही. कारण तुझी ट्यूब पण पेटत नाही. पेटली पेटली लेट पेटली. तुझ्यासारखीच हो. अरे काय करतोयस. माझी पहिली चोरी आहे ना. तू हा सिनियर आहेस, मला तुझा आशीर्वाद दे. उठ उठ उठ. कानाखाली प्रसाद दे. हे बघ, आपल्या चोरीचा पहिला नियम, ज्या घरात चोरी करतोय ना त्याच्या प्रेमात पडायचं नाही. मग हे बघ, जे जे हाताला मिळेल ना ते ते घ्यायचं आणि फरार व्हायचं. चल कामाला लाग. आणि ऐक, हा काय आहे ना, सगळं झालं की मला इथेच भेट. चल चल. कच्चा हे बाजूला ठेव. एकदा का या घरात हात साफ झाले ना, तुला हवा ते खायला देतो. चल चल कामाला लाग. मला झोप येत नाहीये की माझ्या मनातलं भूत मला झोपू देत नाहीये. देवा देवा, एक तर वाचव तरी, नाही तर उचल तरी देवा. देवाने भूतालाच उचललं की काय. उदय काय झालं सोरड्याला. काका तुम्ही तुम्हाला काय बोलू मी आता. काय बोलू. रात का रखवाला. गप्प बसाव काका, हे घाबरवलंच मला. अरे मी बाहेर आलो, तुझी जरा चुळबुळ चुळबुळ चाललेली बघितली. म्हटलं तुला काही त्रास होतोय का काय ते बघावं. काय नाही, ठीक आहे सगळं. झोप. काका मी ना आता कायमचा त्रासमुक्त झालो असतो. प्लीज तुम्ही असे अचानक भयानक समोर येत जाऊ नका. प्लीज रिक्वेस्ट आहे. झोप. चल झोप. काय काका आता काय. किचन आहे, बेडरूम इथे आहे. माहिती आहे मला. पाणी प्यायला चाललोय. तू झोप गपचूप. अरे कच्च्या, काय होतो. तुला सांगितलं नंतर खायला देतो. भुक्कड चल.
अरे अंधेरी रातों में सुनसान राहों पर हर रोज मसीहा निकलता है, उसे लोग शहंशाह नहीं, उसे लोग माधव देसाई कहते हैं। ता ता ना 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 ना। तारा ना ना ना, तेरा रे ना ना ना। काका तुम्हाला आत्ताच बोललो ना, असे अचानक समोर येत जाऊ नका म्हणून. समोरून नाही, मागून आलोय मी. अरे वा, आणि काय गणपती जवळ आले म्हणून सगळ्या सामानाची आवरावर करून काय कोकणात गावी निघालास की काय? किती वाजताची ट्रेन आहे? काका असं काही नाही आहे. नाही का? मग आम्ही सगळेजण तुला एवढा मोठा घोडा झाला, एवढा मोठा घोडा झाला असं म्हणत असतो, म्हणून तू काय असं उभ्या उभ्या घोड्यासारखा झोपणार का? चल झोप. काय घाबरवतोस? मी आज तुमच्या बेडरूम मध्ये झोपतो. काय? ऍक्च्युली मी ना ते घोस्ट इन द माइंड नावाचा एक मूवी पाहत होतो, त्याच्यामधला घोस्ट माझ्या माइंड मधून जातच नाही. सारखं असं वाटतं की कोणीतरी माझ्या आजूबाजूला आहे, कोणीतरी आजूबाजूला असल्यासारखं वाटतंय. काका प्लीज प्लीज, मी आज आजच्या दिवस इथे. काय रे तुम्ही आजकालची पोर काय बोलताय? आमच्या वेळी आम्ही चल झोपायला. कोणतरी येत आहे, पळ लवकर. अरे ही झोपेत होती की हिने आपल्याला बघितलं नाही? नाही ती झोपेतच होती. चल चल बघूया. अरे अरे नको आहे, कशाला? अरे कच्चा काय? अरे नको जाऊस, चला ती काय करते आपण बघूया. अरे नको नको. कच्चा काय? देव नाही चोरायचे. जाऊ दे, काय नाही होत. काय नाही होत नाही, देव चोरायचे नाही. का कच्चा? पक्का कच्चा पक्का. का भांडतोय? चल चोरी करूया. हे घे. आई, बाबा, हे बाबा. तू काळजी करू नकोस, तुझं लग्न आलापशीच होणार आहे. बाबा उठ ना, उठ उठ लवकर. सकाळ झाली की काय? नाही बाबा, मध्यरात्र आहे अजून. तरीच हा भुंगा बंद आहे. गप्पा बस रे. आई, हे आई, सुई सुई. आता आहे ना, एवढ्या रात्री गोष्ट सांगा म्हणून हट्ट करू नकोस. नाही रे बाबा. बाबा, आई, घरात चोर घुसलेत. हा